म्हणजे कित्येक लोकांचं स्वप्न असतं की त्यांच्या जमिनीच्या शेजारून एखादा मोठा हायवे जावा आणि एका रात्रीत त्या जमिनीची किंमत अगदी आकाशाला भिडावी. असं झालं तर सामान्य माणसांच्या आयुष्याचा एका दिवसात काय पालट होऊ शकतो. मध्य प्रदेशमधील काही शेतकऱ्यांच्या आयुष्यात असा योग येणार होता, पण म्हणतात ना, कुंपणच झालं भक्षक. तसाच काहीसा प्रकार या शेतकऱ्यांसोबत झाला. सरकारी अधिकारी लोकांच्या भ्रष्टाचाराच्या आधुनिक पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये एका जमिनीचा तुकडा काही लोकांनी शेतकऱ्यांकडून अतिशय कमी भावात विकत घेतला. आणि काय आश्चर्य, अवघ्या काही महिन्यात त्या जागेपासून फक्त 500 मीटर अंतरावर तब्बल 3200 कोटींच्या बायपास हायवे प्रोजेक्टला राज्य सरकारची मंजुरी मिळाली. त्यानंतर त्या जमिनीची किंमत तब्बल 10 ते 12 पट वाढल्याचं सांगितलं जात आहे. पण इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट हा आहे की ही जमीन कमी भावात विकत घेणारे कुणी सामान्य लोक नव्हते, तर तब्बल 50 क्लास 1 अधिकारी होते. हा फक्त योगायोग होता का, की आधीच माहिती मिळून आखलेला मोठा लँड स्कॅम? नेमकी जमीन कशी खरेदी करण्यात आली, कोण कोण यात सामील आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्यवहार कायद्याने चुकीचा आहे की पूर्णपणे वैध? या सगळ्याच प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय आहे. 4 एप्रिल 2022 ला भोपाळ जवळील बुराडी घाट या गावामध्ये 2.023 हेक्टर्स म्हणजेच जवळपास 5 एकर शेतजमीन एकाच नोंदणी पत्राद्वारे विकत घेण्यात आली. विशेष म्हणजे या व्यवहारात 50 लोकांची नावं होती. यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा आणि हरियाणा इथं पोस्टेड असलेल्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांचा समावेश होता. ही जमीन सुमारे 5.5 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली. पण काही वृत्तपत्रांच्या माहितीनुसार त्या जमिनीची प्रत्यक्ष बाजार किंमत जवळपास 7.8 कोटी इतकी रुपये होती. या खरेदीच्या जवळपास अवघ्या 16 महिन्यानंतर म्हणजेच 31 ऑगस्ट 2023 रोजी मध्य प्रदेश कॅबिनेटकडून 3200 कोटी रुपयांच्या वेस्टर्न बायपास हायवे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. आणि धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकल्प त्या जमिनीपासून फक्त 500 मीटर अंतरावर आहे. पुढे जून 2024 मध्ये या जमिनीचा लँड यूज हा शेतजमिनीवरून रेसिडेन्शियल कॅटेगरीमध्ये कन्व्हर्ट करण्यात आला. आणि आता मे 2026 मध्ये या जमिनीची किंमत तब्बल 55 ते 65 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच काही वर्षातच या जमिनीच्या किमतीत 10 ते 12 पट वाढ झाली. जी जागा जवळपास 82 रुपये प्रति स्क्वेअर फुटला घेण्यात आली, तिची किंमत आता 2500 ते 3000 रुपये प्रति स्क्वेअर फुट इतकी झाली आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ही माहिती IPR म्हणजेच इमूव्हेबल प्रॉपर्टी रिटर्न्स वर चेक करण्यात आली, तेव्हा या व्यवहाराला लाईक माइंडेड ऑफिसर्स असं नाव देण्यात आलं होतं. आणि इथूनच हा सगळा प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ पत्रकार राकेश अचल यांनी दिलेल्या माहितीनुसार या बायपास प्रकल्पाचा मॅप काही अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार बदलून रिड्रॉ करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. या घटनेवर काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी प्रतिक्रिया देताना याला लुटीचं नवीन मॉडेल म्हटलंय, तर उमंग सिंगर यांनी याला भाजप सरकारचं इन्साइडर भ्रष्टाचार मॉडेल असं म्हटलंय. मात्र आतापर्यंत या प्रकरणात सरकारकडून कोणतीही मोठी कारवाई करण्यात आलेली नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांकडूनही कोणताही स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. पण आता इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, अशा हायवे किंवा मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी नेमकी जागा कशी ठरवली जाते? खरं तर कोणताही हायवे, बायपास किंवा इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट अचानक एका दिवसात ठरत नाही. आधी सरकारी विभागांकडून फिजिबिलिटी सर्वे केला जातो, म्हणजे कोणता रूट आर्थिकदृष्ट्या, वाहतुकीच्या दृष्ट्या आणि भविष्यातील डेव्हलपमेंटच्या दृष्टीने योग्य राहील याचा पूर्णपणे अभ्यास केला जातो. त्यानंतर इंजिनियर्स, अर्बन प्लॅनर्स आणि संबंधित विभाग रूट मॅप तयार करतात. मग हा प्रस्ताव राज्य सरकार, PWD, NHI किंवा संबंधित अथॉरिटीकडे जातो. अनेक टेक्निकल रिपोर्ट्स, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आणि बजेट अप्रुव्हल नंतरच प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळते. म्हणजेच एखादा बायपासचा रूट हा अनेक महिने किंवा काही वेळा अनेक वर्षांपूर्वीच सरकारी ऑफिसमध्ये चर्चेत राहतो आणि तेच सगळ्यात मोठा संशय निर्माण होतो. कारण जर एखाद्या व्यक्तीला किंवा अधिकाऱ्याला या रूट बद्दल आधीच माहिती मिळाली तर तो हायवे जवळील जमीन कमी किमतीत विकत घेऊ शकतो. आणि एकदा का प्रकल्प जाहीर झाला की त्या जमिनीच्या किमती काही महिन्यातच अनेक पट वाढतात. म्हणूनच अशा प्रकरणांमध्ये योगायोगपेक्षा ऍडव्हान्स इन्फॉर्मेशनचा गैरवापर झाला का, हा प्रश्न जास्त विचारला जातो. खरं तर अशा प्रकारची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी देखील भारतात अनेक मोठ्या प्रोजेक्ट्स भोवती अशाच प्रकारचे आरोप झालेले आहेत. यापैकी सर्वात चर्चेत आलेलं उदाहरण म्हणजे अमरावती लँड स्कॅम. अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्यापूर्वी अनेक नेते, व्यापारी आणि अधिकाऱ्यांनी तिथं मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्याचे आरोप झाले होते. आणि राजधानीची घोषणा झाल्यानंतर काही महिन्यातच जमिनींच्या किमती या 4 ते 6 पट वाढल्या. याशिवाय यमुना एक्सप्रेसवे, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट
आणि ढोलेरा स्मार्ट सिटी लँड आणि आपल्या महाराष्ट्रातला समृद्धी महामार्ग अशा अनेक प्रकल्पांमध्ये देखील जमिनींच्या संशयास्पद खरेदी विक्रीचे आरोप समोर आले होते. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे असे गैरप्रकार रोखण्यासाठी भारतात कोणता कायदा आहे का? मंडळी, खरं तर भारतात इन्साइडर लँड ट्रेडिंग थांबवण्यासाठी थेट आणि वेगळा असा कोणताही विशेष कायदा नाही. पण अशा प्रकरणांमध्ये काही सर्व्हिस रूल्स वापरले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने आपल्या पदाचा किंवा कॉन्फिडेन्शियल माहितीचा गैरवापर करून जमीन खरेदी केली असेल तर त्याच्यावर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट अंतर्गत कारवाई होऊ शकते. जर जमीन नातेवाईक किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर घेतली असेल तर बेनामी ट्रान्झॅक्शन्स ऍक्ट लागू शकतो. त्याचबरोबर अधिकाऱ्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळल्यास डिस्प्रपोर्शनेट ऍसेट्सचे नियम लागू होतात. जेव्हा IAS आणि IPS अधिकारी त्याच्या उत्पन्नापेक्षा मोठे व्यवहार करतो तेव्हा त्याला IPR म्हणजेच इमूव्हेबल प्रॉपर्टी रिटर्न्स दाखल करावे लागतात. या त्याच्या मालमत्तेची माहिती त्याला सरकारला द्यावी लागते, पण अनेक वेळा हे व्यवहार छोटे छोटे भाग करून केले जातात किंवा नातेवाईक, मित्र किंवा ओळखीच्या लोकांच्या नावावर जमीन खरेदी केली जाते. त्यामुळे अशा व्यवहारांचा थेट संबंध सिद्ध करणं आणि स्कॅम पकडणं खूपच कठीण होऊन जातं. म्हणूनच अनेक तज्ज्ञ या प्रकारांकडे सिस्टीम मधला लूप होल आणि भ्रष्टाचाराची आधुनिक पद्धत म्हणून पाहतात. म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्यात अशा खूप कमी संधी येतात ज्यात त्याचं आयुष्य पूर्णपणे समृद्ध होऊ शकतं. त्यापैकीच ही एक अशी संधी असते आणि ती सुद्धा सिस्टीम मधील अधिकारी लोकांकडून अशा प्रकारे अधिकाराचा आणि माहितीचा गैरवापर करून हिरावून घेण्यात आली तर सामान्य माणसाला आयुष्यभर पश्चाताप करण्यापलीकडे दुसरा पर्याय राहत नाही. खरंय की नाही? या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भाईच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.